Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. म्हणजे का पाहिजे? का पाहिजे सांग तुला? हा? कौ पाहिजे? औ. तर माझ्या पोरगीला पाहिजे होता खाऊ, पण खाऊ आणायला आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो, कारण की बाहेर खूप मोठा पाऊस पडत होता. म्हणून मग तिला घरातच बेसनची पोळी बनवून द्यायचा विचार केला आणि ते बनवून घेतलं पटकन. खायची गडबडले दांडगी म्हणताना गडबडीनं खायला गेली आणि जरा असं चटका लागला. हावभाव असे बदलले, तोंड वाकडं तिकडं व्हायला लागले. म्हणलं आता गॅस एकदा चालू केलाय तर मग बंद करायला नको, संध्याकाळचा पटपट स्वयंपाक करून घेऊ, कारण साहेबांचा डबा द्यायचा होता. त्या अंगात एकदा आळस भरला की परत मग मला काम करायचं जमत नाही, म्हणताना म्हटलं लगे हात एकदम पटकन स्वयंपाक करून घ्यायचा. वांग्याचं भरीत करताना सगळेजण वांगी गॅसवर भाजून घेतात, पण माझी थोडी पद्धत वेगळी आहे. मी तव्यावरती वांग्याला तेल लावून ठेवते आणि त्याच्यावर काहीतरी झाकण लावून ठेवलं ना तर ते पटकन आपलं शिजून जाते. पटकन भरीत वगैरे केलं आणि बाकीचं काय असेल ते सगळा स्वयंपाक करून घेतला. कुकर वगैरे लावला. भात वगैरे शिजूपर्यंत म्हटलं आपला चेहऱ्याचा नक्षा जरा ठीक करून घेऊया. चेहरा तर चमकायला लागला, पण घर चमकायला नको काय म्हणतात, म्हणलं घराला पण जरा चमकून घेऊया. झाडू वगैरे मारून घेतला आणि मग मम्मी आलेली. मग मम्मी पिल्लूला खाऊ घेऊन आलेली आणि ती घेऊन बसली. थोडा वेळ मुलांना म्हटलं मग मी भाकरी वगैरे करून घेत. भाकरी त्यान करून झाली, सगळा स्वयंपाक झाला. म्हटलं आता जेवढी पडलेली भांडी वगैरे आहेत ती भांडी घासून घ्यायची. मग भांडी घासून पटकन ती फळीला लावून घेतली आणि मग गॅस त्याने सगळा स्वच्छ केला. पण हे पाऊस काय थांबायचं नाव घेणं. कपडे सुकवणे झालेत म्हणताना पटकन रस्सी आत बांधली आणि आत कपडे सुकायला टाकले. कपडे त्याने सुकायला टाकून झाले. म्हणलं मॅडमांना आधी खायला घालतो, कारण की एकदा मॅडम चिडले की नंतर खायचं नाव घेत नाहीत. पण खाताना ही जी नाटकी काही संपत नाही. ते थोडीशी भाकरी खायला तिला एक अर्धा तास तिला कसं बसं खेळवत खायला घातलं झालं. पण माझी पेटपूजा अजून बाकी होती. बघितलं मेन्यू छान होता, म्हणलं आता पटकन खाऊन घ्यायचं. मी जेवण करत होते तर हिला पण मध्ये लुडबुड करायचं जास्त. बघा आता पटकन कशी लगी ती पण येऊन बसली ताटात. खाय तर काय नसते, खरं लुडबुड करणं लय गरजेचं असतंय. मग त्याच्यानंतर मग तिला थोडं दूध पाजलं, पण दूध पाजलेला ग्लास बघा ती कशी उचलून ठेवते. एवढ्याशा लहान बुद्धीला एवढं कसं सुचते कुणास ठाऊक. त्याच्या मुलांना काही शिकवायची गरज नाही, जे आपण करतो ते बघून बघून शिकतात ते पोरं. ग्लास आत आणून ठेवल्यानंतर आम्हाला लय आनंद होते, म्हणून आम्ही असा छोटा मोठा डान्स पण करतोय छान छान म्हणत. एकतर पाऊस चालू आहे, बाहेर सगळी किचकिच आहे आणि आता ही मुलगी गादीवरती सुसू करणार म्हणतात, तिच्यासाठी छोटंसं नवीन हांतरायला लागते. अंतरूपर्यंत पण हिला दमदीर नसतोय, लगेच गडबड चाललेली असते हिची झोपायची. मी झोपल्याशिवाय तर हिला झोपायचंच नसते, पण लय नाटकी यायची. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की